सांगली जिल्ह्याचं राजकारण अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलं, पण त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे राजाराम बापू पाटील विरुद्ध वसंतदादा पाटील हा वाद. खरं तर एका धरणावरून सुरू झालेले हे मतभेद, तेही विकासाच्या मुद्द्यावर बरं का. म्हणजे त्या काळातलं राजकारण किंवा बापू आणि दादा यांच्यातला वाद हा इतिहासातील एक सुवर्ण पान असं अनेकदा उल्लेख केला जातो. पुढे हा वाद त्यांच्या दुसऱ्या पिढीतही सुरू राहिला असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. म्हणजेच वसंतदादा पाटलांचे नातू खासदार विशाल पाटील आणि राजाराम बापू पाटलांचे पुत्र जयंत पाटील यांच्यातही हे मतभेद कायम राहिले. पण म्हणतात ना, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, असंच काहीसं आता सांगली जिल्ह्यात पाहायला मिळतंय. कारण आता पाटील विरुद्ध पाटील या वादाला पूर्णविराम लागल्याचं चित्र सुरू आहे. आणि यामागचं कारण गोपीचंद पडळकर आणि विशेषतः भाजपला राजकीय धक्का देणं हेच असल्याचं सांगितलं जातंय. मग बापू आणि दादा यांच्यातला तो वाद नेमका काय होता? आता विशाल पाटील आणि जयंत पाटील खरंच एकत्र आलेत का? म्हणजे जवळपास 50-55 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या संघर्षाला खरंच पूर्णविराम मिळालाय का? असं काय झालंय? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वीच राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यातील तो वाद काय होता थोडक्यात सांगते. त्यापूर्वी एक आठवण, वसंतदादा पाटील यांचे नातू सध्याचे सांगलीचे खासदार विशाल पाटील आहेत, तर राजाराम बापू पाटील हे जयंत पाटलांचे वडील. 1967 मध्ये सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उगम पावणारी वारणा नदी, तिच्यावरून धरण बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ते धरण कोठं व्हावं आणि किती साठवण क्षमतेचं असावं यावरूनच वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. एक धरण होतं, ते धरण वारणा नदीच्या खोऱ्यातील खुसगा या गावाच्या हद्दीत व्हावं अशी इच्छा राजाराम बापू पाटलांची होती. मात्र ते धरण खुसगावर होऊ नये यासाठी तिथले स्वातंत्र्य सेनानी विरोध करत होते आणि त्या स्वातंत्र्य सेनानींसोबत वसंतदादा पाटील होते, अर्थात त्यांच्या समर्थनात होते. पुढे हा वाद मग राजकीय झाला, निवडणुकांमध्ये दिसू लागला. पराभूत करण्यावरून आरोप प्रत्यारोपमध्ये हा वाद दिसू लागला. नंतर हा वाद पडद्याआड गेला जेव्हा खुसगावचा आग्रह सोडण्यात आला आणि चांदोली येथे दादांचा आग्रह होता त्याप्रमाणे धरण बांधण्यात आलं. मग हाच राजकीय अपमान झाल्याचं मनात कुठंतरी जयंत पाटलांच्या होतं आणि तेव्हापासून जयंत पाटील हे वसंतदादा पाटील किंवा त्यांचं घराणं जिथं जिथं प्रयत्न करेल तिथे जाऊन त्यांना कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागले. जयंत पाटील आणि विशाल पाटलांचं वैर पुढं म्हणजे हा वाद, दादांचा आणि बापूंचा हा वाद पुढच्या पिढीतही दिसू लागला आणि पाटलांचं पाटील घराण्यासोबतचं वैर वाढू लागलं. एवढंच नव्हे तर 2024च्या खासदारकीच्या निवडणुकीवेळी विशाल पाटलांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळू नये म्हणून जयंत पाटील प्रयत्न करत होते असं सांगितलं जातं. मात्र दुसरीकडे विशाल पाटील, बापू आणि दादांचा वाद आम्ही कधीच विसरलोय, तुम्हीही विसरा असं विशाल पाटलांनी अनेकदा सांगितलं. मात्र कुठंतरी हे कळायला जयंत पाटलांना उशीर लागला आणि आता हाच वाद मिटवण्यासाठी जयंत पाटील आणि विशाल पाटील एकत्र आलेत असं म्हणलं तरी हरकत नाही. आता ते एकत्र आलेत असं म्हणण्याचं कारण काय तर बघा, कासेगावमध्ये जे जयंत पाटलांचं गाव आहे तिथं शरदचंद्र पवार पक्षाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम हे उपस्थित होते आणि जेवणाच्या आमंत्रणावरून जुगलबंदी रंगली होती. त्यावेळी नेमकं कोण काय बोललं, काय झालं हे सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केलाय, तो तुम्ही नक्की बघा आणि रेफरन्स त्याच व्हिडिओचा घेऊन याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जर आठवत असेल तर त्या व्हिडिओत विशाल पाटील म्हणाले होते की कासेगावला येताना या कार्यक्रमाला जावे की नको या विचारात होतो. चुकून जुनी भांडणं तोंडात आली तर काय करू हा विचार ही मनात होता. म्हणजेच दादा आणि बापूंमध्ये मतभेद होते असं ते सांगायचा प्रयत्न करत होते. आणि हाच वाद पुढे गेल्यानंतर विशाल पाटील अनेकदा जयंत पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे बोललेत आणि तीच भाषणं या स्टेजवर निघू नयेत याची काळजी घेतली पाहिजे असं विशाल पाटील म्हणाले. तसेच त्यांनी त्यांच्या भाषणात दादा बापूंच्या राजकारणात भले मतभेद असतील मात्र ते शेवटपर्यंत एकत्र होते हे सांगायला विशाल पाटील विसरले नाहीत. हे सगळं झाल्यानंतर जयंत पाटील जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं, ज्यामुळे पाटील विरुद्ध पाटील या वादाला पूर्णविराम लागलाय हे स्पष्ट झालं. जयंत पाटील म्हणाले, पुरोगामी विचारांच्या आणि क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात जर जातीवादी विचार चंचू प्रवेश करत असतील तर आम्हाला मतभेद मिटवावेच लागतील. एवढं शहाणपण आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेलं आहे.
आणि असं म्हणत वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांचा आम्ही कासेगावमध्ये स्वागत करतो असंही जयंत पाटील म्हणाले. आणि याच विधानातून दादा बापूंच्या राजकीय संघर्षाचा जो दुसरा अंक जयंत पाटील आणि विशाल पाटलांच्या सुरू झाला त्याला पूर्णविराम लागल्याचं जाहीर करून टाकलं. म्हणजेच आता हा पूर्णविराम का बरं लागला असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे बघा, एकेकाळी ज्या सांगली जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे 4 मंत्री होते तिथं परिस्थिती बदलली आणि एकही मंत्री या गटातून दिसत नाहीये. उलट महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप विरोधकांच्या मतदारसंघात भाजप पक्ष प्रवेश करताना दिसतोय. याचाच वाढता प्रभाव ओळखत महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत विश्वजित कदम, विशाल पाटील, जयंत पाटील एकत्र आले, ज्यामुळे यश मिळायला लागले हे स्पष्ट दिसते. दुसरीकडे सांगली बाजार समितीचं विभाजनही करण्यात आले. कवठे महाग आणि जत या 2 समित्या स्थापन करण्यात आल्यात आणि सांगली बाजार समितीवर प्रशासकही नेमण्यात आलाय, ज्यामुळं जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनाही धक्का बसलाय. पुढे जाऊन जिल्हा बँकाच्या निवडणुका येतील, मग 2029च्या विधानसभा निवडणुका येतील आणि मग अशीच चुरस बघायला मिळेल जर आपण एकमेकांच्या विरोधात राहिलो तर. कारण भाजप हळूहळू सांगली जिल्ह्यात आपली पकड मजबूत करतंय. सहकाराच्या राजकारणात प्रभावी असलेले पाटील कदम गटासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती बनत होती आणि म्हणूनच एकत्र येणं हाच एक पर्याय आहे. या भूमिकेतून पाटील विरुद्ध पाटील या वादाला पूर्ण विराम लागलाय. आपल्या ताब्यातील सहकारी संस्था जाऊ नयेत यासाठी हे एकत्र आल्याचं बोललं जातंय. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांना पराभूत करण्यासाठी दुश्मन का दुश्मन दोस्त या समीकरणानुसार ही नवी दोस्ती पाटील पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत हे दिसून आलंय. आता यामुळं खरंच पडळकरांना धक्का बसेल का? सांगलीचे राजकारण बदलल्याचं दिसेल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.